हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत लोकल डिसीजेस. ॲप्युरिझम नंबर 185 ते 203. डेफिनेशन बघूयात. लोकल डिसीजेस आर काइंड ऑफ वन साइडेड डिसीजेस इन विच द चेंज एलिमेंट्स ॲपियर लोकली ऑन द एक्सटर्नल पार्ट ऑफ द बॉडी. लोकल डिसीज हा एक्सटर्नल कंप्लेंट असून वन साइडेड डिसीजचा टाईप आहे. लोकल डिसीज हा शरीराच्या बाहेरील भागावर स्किनवरती उद्भवतो, त्याला लोकल डिसीज म्हणतात. होमिओपॅथिक कन्सेप्ट ऑफ लोकल डिसीज ॲप्युरिझम नंबर 186 मध्ये दिलेला आहे. होमिओपॅथीचं काय मत आहे लोकल डिसीजबद्दल ते यामध्ये दिलेलं आहे. डॉक्टर सॅम्युअल हनीमन, देअर कॅन नॉट बी स्ट्रिक्टली स्पीकिंग एनी लोकल डिसीज ऑफ द ह्युमन ऑर्गॅनिझम. डॉक्टर हनीमन यांनी स्ट्रिक्टली असं म्हणलेलं नाही आहे की लोकल डिसीज हा स्किनवरती बाहेरीलच भागापुरता, तेवढ्या पार्टपुरताच मर्यादित आहे असं त्यांनी म्हटलेलं नाही. बिकॉज ऑल पार्ट ऑफ द ऑर्गॅनिझम आर इंटिमेटली कनेक्टेड टुगेदर टू फॉर्म इनव्हिजिबल होल इन सेन्सेशन अँड फंक्शन. शरीराचे सर्व पार्ट हे एकमेकांशी कनेक्टेड असून त्यांचे फंक्शन आणि सेन्सेशन हे एकमेकांद्वारे चालतात. फक्त ते मनुष्याला दिसून येत नाही. तर ते म्हणजे ज्या लोकांना याच्याबद्दल माहीत नाही तर त्यांचं म्हणणं आहे की हे लोकल डिसीज म्हणजे तेवढ्या शरीराच्या जो काही पार्ट आहे तेवढ्या पुरतेच मर्यादित असतात. बट खरं तर लोकल डिसीज हा शरीराच्या आतमधील काही बिघाड असेल तर होऊ शकतो. लोकल एलिमेंट कॅन नॉट बी ॲपियर विदाउट कन्सेंट होल रेस्ट ऑफ हेल्थ. लोकल डिसीज हा बाकीच्या शरीराला सोडून होऊच शकत नाही. त्याचं काही ना काही इतर बॉडी पार्टशी पण काही ना काही कनेक्शन असेल. म्हणजे शरीराच्या आतमध्ये काही फंक्शनमध्ये चेंजेस झाले तर लोकल डिसीज त्याचे परिणाम शरीराच्या स्किनवरती वगैरे दिसून येतात, असं डॉक्टर सॅम्युअल हनीमन यांना म्हणायचं आहे की लोकल डिसीज हा तेवढ्या पार्टपुरता मर्यादित नसून तो पूर्ण शरीरामध्ये फंक्शनमध्ये चेंजेस झाले किंवा शरीराच्या आतमध्ये बिघाड झाली तर हा शरीराच्या बाहेरही याचे सिम्पटम दिसू शकतात, म्हणजेच लोकल डिसीज. हे आहे होमिओपॅथिक कन्सेप्ट ऑफ लोकल डिसीज. देन ॲलोपॅथिक कन्सेप्ट ऑफ लोकल डिसीज. ॲलोपॅथीचं काय म्हणणं आहे ते बघूयात. ॲप्युरिझम नंबर 188 मध्ये त्यांनी दिलेलं आहे. दे कन्सिडर लोकल मेलेडीज as exclusively limited to the part of manifestation rest of body not participate. ॲलोपॅथीचं म्हणणं असं आहे लोकल डिसीज हा तेवढ्या पार्टपुरताच मर्यादित असून बाकीच्या शरीराच्या पार्टशी त्याचा काहीही संबंध नाही. आता बघूयात टाईप ऑफ लोकल डिसीजेस. एक्सटर्नल कॉज आणि इंटरनल कॉज असे दोन टाईप आहेत लोकल डिसीजचे. तर त्यामध्ये ट्रीटमेंट बघूया लोकल डिसीजची. लोकल डिसीजची ट्रीटमेंट ही त्या लोकल डिसीज कशा पद्धतीने डेव्हलप झाला आहे त्याच्यावर डिपेंड आहे. फर्स्ट बघूया एक्सटर्नल कॉजमुळे डेव्हलप झालेल्या लोकल डिसीजची ट्रीटमेंट. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, ट्रीटमेंट ऑफ सच डिसीज इज रिलिगेटेड टू सर्जरी अफेक्टेड पार्ट रिक्वायर मेकॅनिकल एड. जर एक्सटर्नल कॉजमुळे जर लोकल डिसीज झालेला असेल, एक्झाम्पल काही इंजुरी झाली असेल, वुंड झालेला असेल, काही फॉरेन बॉडीने इन्सेक्ट केलेला असेल, ॲक्सिडेंटल केस असेल तर अशा केसेसमध्ये सर्जरी करून ते डिसीज बरा करून त्याला होमिओपॅथिक इंटरनल मेडिकेशन द्यायचं. फॉर एक्झाम्पल, by the reduction of dislocation, by bandage of lip of wound, mechanical pressure to stop the flow of blood from open artery, removal of foreign bodies, making opening into cavity to removing irritating substance, fracture wound to appropriate bandage. अशा पद्धतीने जे काही एक्सटर्नल कॉजमुळे लोकल डिसीजेस झालेले एक्सेट्रा इंजुरी वगैरे त्याला सर्जिकल ट्रीटमेंट देऊन बरं करावं फर्स्टली. देन त्यानंतर आफ्टर रिमूव्हल एक्सटर्नल ऑब्स्टॅकल, हॅनिमन ॲडवाइज टू ॲडमिनिस्टर इंटरनल होमिओपॅथिक मेडिसिन.
लोकल कॉज एक्सटर्नल कॉजमुळे जे काही इंजुरी वगैरे झालेली ती आधी सर्जरी करून देन हॅनिमनने ॲडवाईज केलेलं आहे की होमिओपॅथिक मेडिकेशन द्यावे, इंटरनल होमिओपॅथिक मेडिसिन, जेणेकरून की पेशंटला जे काही एक्सटर्नल इंजुरीमुळे एक्सटर्नल कॉजमुळे जे काही कणकण ताप वगैरे शरीराला थकवा येणं हे सर्व इंटरनल होमिओपॅथिक मेडिसिननी लवकरात लवकर बरं व्हायला प्रयत्न करतो व इंजुरी पण लवकरात लवकर हील व्हायला बरं असतं इंटरनल होमिओपॅथिक मेडिसिन. देन सेकंड, इंटरनल कॉजमुळे लोकल डिसीज झाल्यावर काय ट्रीटमेंट घ्यावी हे ॲप्युरिझम नंबर 190 दिलेलं आहे. त्यामध्ये होलिस्टिक ॲप्रोच ऑफ ट्रीटमेंट म्हणजे ट्रीटमेंटचा दृष्टिकोन हा ठरलेला पाहिजे. तर इंटरनल कॉज असेल लोकल डिसीजचा आणि म्हणजे फिजिशियन पण तेवढं हुशार पाहिजे की ही लोकल डिसीजची जी कंडिशन आहे ही इंटरनल कॉजमुळेच असू शकते हे पण ओळखता आलं पाहिजे लोकल डिसीज बघून. तर त्यामध्ये पूर्ण पेशंटचं डिसीज पिक्चर तयार करून इंटरनल होमिओपॅथिक मेडिकेशन द्यायचं. देन सेकंड, कन्फर्मेशन. मी आत्ताच सांगितलं की फिजिशियनला कन्फर्म करता आलं पाहिजे की लोकल डिसीज इंटरनल कॉजमुळेच झालेला आहे. त्यासाठी मग परफेक्ट होमिओपॅथिक सिमिलर रेमेडी सिलेक्ट करून पेशंटला द्यावी, जेणेकरून झटपट पेशंट लवकरात लवकर क्युअर होईल पूर्णपणे. त्यामध्ये मग जेव्हा पेशंटला होमिओपॅथिक ट्रीटमेंट द्यायची तर त्यात मेथड कोणती येईल ट्रीटमेंटला ते आत्ता बघूयात. फॉर्मेशन ऑफ द कम्प्लीट पिक्चर. डिसीजचा पूर्ण पिक्चर तयार करायचा केस टेकिंग घेऊन. देन सिलेक्शन ऑफ मेडिसिन सिलेक्ट करायच्या. सुरुवातीला 2-3 अशा मेडिसिन येतील, त्यातून मग एक परफेक्ट सिमिलर होमिओपॅथिक रेमेडी सिलेक्ट करून पेशंटला द्यायची, जेणेकरून सिमिलर रेमेडी सिलेक्ट केल्यावर लवकरात लवकर आयडियल क्युअर होऊन जाईल. एक्सटर्नल ॲप्लिकेशन इन ॲक्यूट लोकल डिसीजेस. जर ॲक्यूट लोकल डिसीज असेल तर एक्सटर्नल ॲप्लिकेशन देऊन देन इंटरनल होमिओपॅथिक मेडिसिन प्रिस्क्राईब करायची. होमिओपॅथीमध्ये काही अशा मेडिसिन आहेत त्या एक्सटर्नल इंजुरीवर यूज पण केल्या जातात, ड्रेसिंग पण केलं जातं, किंवा काही इन्फेक्शन वगैरे असेल तेही क्युअर होतं. नॉन व्हेनरल क्रॉनिक लोकल डिसीजेस, त्यामध्ये इंटरनल स्पोरिक ट्रीटमेंट द्यावी असं हॅनिमनचं म्हणणं आहे. अशा पद्धतीने लोकल डिसीज वन सायडेड डिसीजचा टाईप असून ह्या एक्सटर्नल कंप्लेंट आहे, पण त्याची 2 कॉज आहेत किंवा 2 टाईपमुळे होतो. एक इंटरनल कॉज, एक एक्सटर्नल कॉज. एक्सटर्नल कॉज असेल तर फर्स्ट सर्जरी, देन इंटरनल होमिओपॅथिक मेडिसिन, आणि इंटरनल कॉज असेल तर पूर्णपणे केस टेकिंग घेऊन होमिओपॅथीच्या कन्सेप्टनी आपल्याला पेशंट क्युअर करायचा आहे. थँक्यू सो मच.